राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण सध्या एक्सटर्नल लिक्विडिटी स्वीप हा कन्सेप्ट बघायला लागलो आहे, त्याचं बॅक टेस्टिंग बघायला लागलो आहे, त्याचे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. जून महिन्यामध्ये आपण 900 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो, जुलै महिन्यामध्ये आपण 1630 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो. ऑगस्ट महिन्यामध्ये आत्तापर्यंत जरी प्रवास आपला एवढा खास नाही आहे. पहिल्या आठवड्यामध्ये आपण 90 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो आणि पुढच्या दोन्ही आठवड्यामध्ये आपण लॉसमध्ये होतो. सो आपल्याला हा व्हिडिओ खूप काही सांगून जाणार आहे की ऑगस्ट महिना आपण प्रॉफिटमध्ये क्लोज करतोय की लॉसमध्ये, आपण एकदा चेक करणार आहे. ठीक आहे. सो झोनचा आपला हाय कुठला होता, तर ह्या झोनचा आपला हाय इथं होता. डायरेक्ट मार्केटमध्ये कॅन्डलनं क्लोजिंग दिली होती. त्याच्यानंतर आपलं टार्गेट डन झाले का एकदा चेक करू आपण. ठीक आहे. याच्यानंतर एकदा चेक करू आपण. ओके, दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. सो आठवड्याची चांगली सुरुवात झालेली आहे, चौथ्या आठवड्याची. 200 पिप्स टीपी डन. ओके, याचा लो काय सांगतो एकदा चेक करू आपण. याचा लो या ठिकाणी होता. या लोला आपल्याला सेल असता, कारण लिक्विडिटी स्वीप झालेले नाहीये. पहिलं टार्गेट 100 पिपचं असते, पहिलं टार्गेट 100 पिपचं डन झालेलं नाहीये. 60 पिपच्या आसपास आपला एसएल होता, प्लस 10 पिप म्हणजे 70 पिपचा मी या ठिकाणी एसएल कन्सिडर करतोय. ठीक आहे. जाऊ आपण 19 ऑगस्टला. सॉरी, मी डेट्स या ठिकाणी 25 26 ऑगस्टला काय झालं एकदा चेक करूया. हा आपल्या झोनचा हाय होता. हायचं काय सीन आहे, डायरेक्ट मार्केटमध्ये कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपलं टार्गेट डन झालेलं बघायला भेटते काय, तर नाही. आपला स्टॉप लॉस कितीचा होता, 40 पिपचा, प्लस 10 पिप म्हणजे 50 पिपच्या आसपास मी या ठिकाणी एसएल कन्सिडर करतोय. ओके, झोनचा लो आपल्याला काय सांगतोय एकदा चेक करू. ओके, आय डोंट थिंक सो या ठिकाणी पुन्हा मार्केट आलं, एकदा चेक करू आपण. ठीक आहे, या ठिकाणी पुन्हा मार्केट आलेलं नाहीये. सो 26 ऑगस्टला आपल्याला एकच ट्रेड भेटलेला होता. 27 ऑगस्टला काय झाले आपण चेक करूया. ओके, 27 ऑगस्टचा हाय हा होता. याच्यानंतर आपल्याला लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही आपले टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. एकदा चेक करू काय एकच टार्गेट डन झाले. ओके, आपलं पहिलं टार्गेट या ठिकाणी डन झालेलं होतं. सो 100 पिप्स टीपी डन आहे. ओके, 27 ऑगस्टच्या झोनचा लो काय सांगतो एकदा चेक करू आपण. पुन्हा या ठिकाणी मार्केट आलेलं नव्हतं, सो आपण ते अनालिसिस करून काही उपयोग नाहीये. 28 ऑगस्टचं एकदा चेक करूया. हा झोनचा हाय होता. मार्केटमध्ये डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली होती. ओके, त्यानंतर दोन्ही टार्गेट आरामात डन झालेले आपल्याला बघायला भेटतात. ओके, सो 28 ऑगस्टला 200 पिप्स टीपी डन आहे. ठीक आहे. याचा लो पुन्हा याच्या लोला मार्केट आलेलं नव्हतं, सो आपण चाललोय याच्या लोला पुन्हा मार्केट आलेलं नव्हतं. सो आपण बघूया 29 ऑगस्टला नेमकं काय झालं. ठीक आहे. हा 29 ऑगस्टचा हाय होता. अगेन इथून मार्केटनं आपल्याला आरामात आपल्याला दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला लोला पुन्हा मार्केट आलेलं नाही. सो 29 ऑगस्टला सुद्धा 200 पिप्सचं टीपी डन झालेलं आहे. आता बघू आपण ॲनालिसिस करून. टोटल ट्रेड्स किती झाले, 6. टीपी डन किती आहे, त्यातले 4. एसएल हिट किती आहेत, 2. ऑल ओव्हर आपल्याला प्रॉफिट आहे कितीचा,
200 minus 70 minus 50 plus 100 plus 200 plus 200. ओके, टोटल आपण 580 पिपच्या आसपास ऑगस्टच्या 4थ्या महिन्यात प्रॉफिटमध्ये आलेलो आहोत. सो आता आपण ऑगस्ट महिना प्रॉफिटमध्ये क्लोज केलाय का लॉसमध्ये एकदा चेक करू. ओके, सो ऑल ओव्हर आपण याचं कॅल्क्युलेशन बघितलं. पहिल्या आठवड्यामध्ये 90 प्लस मायनस 130 मायनस 250 प्लस 580. सो आपण ऑल ओव्हर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून प्रॉफिटमध्ये राहिलेलो आहोत. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी घडल्या, बरेच स्टॉप लॉस हिट झाले, बरेच 1-2 आठवडे पूर्ण लॉसमध्ये होतो आपण. पण ऑगस्ट महिन्याच्या शेवटला आपण बाउन्स बॅक केलेला आहे ह्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून. किती? 580 पिपच्या आसपास, सॉरी 580 नाही, ऑल ओव्हर 290 पिप्स आपण प्रॉफिटमध्ये राहिलेलो आहे. सो कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. का आपण ऑगस्ट महिन्यामध्ये मधल्या 2 आठवड्यांच्या मध्ये लॉसमध्ये गेलो? कारण बऱ्यापैकी मार्केट साईडवेज होतं आणि त्याच्यामुळे आपले स्टॉप लॉस हिट होणं हे म्हणजे होणारच होते ते, कारण मार्केट साईडवेज असल्यामुळं. त्याच्यानंतर ज्या वेळेला मार्केटनं ट्रेंड पकडलेला होता त्याच्यानंतर आपले शेवटच्या आठवड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट झाला आणि सगळा लॉस रिकवर करून आपण ऑल ओव्हर या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून प्रॉफिटमध्ये आलेलो आहोत. सो ह्या स्ट्रॅटेजी सोबतच जर इंटरनल लिक्विडिटी स्ट्रॅटेजी आणि मॉर्निंगची जर स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केला तर 100% तुम्ही ऑल ओव्हर खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये राहणार आहात. ते जर व्हिडिओ तुम्ही चेक केलेले नसतील तर नक्की एकदा जाऊन चेक करा. आपण भेटू पुढच्या महिन्याच्या ॲनालिसिससह नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.